नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा इथं कन्हान नदी तीरावर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी संयुक्तपणे सराव केला। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरसदृश स्थितीच्या अनुषंगाने हे सराव अभियान राबवण्यात आलं। तर या पथकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पटवारी, ग्रामसेवक आणि नागरिकांना बचाव कार्य करण्याचं प्रशिक्षण दिलं। तसंच बुडत असलेल्या नागरिकांना वाचवण्याचंही मार्गदर्शन करण्यात आलं। पावसाळ्याआधी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। तर कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या कन्हान नदी तीरावर आज एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून एक सराव म्हणून ट्रेनिंग घेण्यात येत आहे। तर सोनेगाव राजातील गावातील नागरिक तसेच इतर नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ट्रेनिंग देत आहे। यावेळेला आपल्यासोबत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमचे काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया पावसाळ्याआधी जी ते पूर्व तयारी त्यांनी जे केलेली आहे ती कशा पद्धतीने तयारी केली आहे, सामान्य नागरिकांना ते कशा पद्धतीने या ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्या लोकांना बचाव कार्य करता येईल अशा नागरिकांना ते ट्रेनिंग देत आहे। अशा वेळेला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी जो पूर परिस्थिती दरवर्षी येतात त्या पूर परिस्थितीला सामान्यासाठी गावगाव जाऊन नागरिकांना तहसीलमध्ये जाऊन साहित्य चेकअप करणे आणि तिथे असलेले आपदा मित्र, तहसीलदार, तलाठी यांना मार्गदर्शन करणे आणि पूर्ण साहित्य बरोबर आहे किंवा नाही हे बघण्यासाठी एनडीआरएफ सोबत राहून दोन्ही कार्यक्रम आम्ही सातत्याने आजपर्यंत केलेले आहे। मला एक सांगा, एनडीआरएफ कडून आपण आहात आपदामध्ये, कधी पण एनडीआरएफ अशा वेळेला आज ट्रेनिंगच्या माध्यमातून गावकऱ्यांना आपण काय प्रशिक्षण? आज दरअसल हमारा पिछले 15 दिन से नागपुर डिस्ट्रिक्ट के संपूर्ण जितने भी तहसील हैं सभी में एनडीआरएफ और एसडीआरएफ को सम्मिलित रूप से डिजास्टर से संबंधित तैयारियों के बारे में, तहसील प्रशासन कितना डिजास्टर को लेके अलर्ट है, वहाँ पे जो भी संसाधन जिला प्रशासन द्वारा दिया गया है जैसे बोट, ओबीएम, क्या वो चलने में सक्षम है या नहीं है, तो उससे संबंधित ट्रेनिंग तथा स्थानीय व्यक्तियों जो कि बाढ़ग्रस्त इलाके में हैं उनको हम बाढ़ से संबंधित, बचाव से संबंधित जानकारियां दे रहे हैं तथा साथ ही साथ इम्प्रोवाइज डिवाइस जो कि वहाँ के व्यक्तियों द्वारा बना के बाढ़ग्रस्त इलाके में रखा जाए, अचानक बाढ़ आने पे कैसे हम अपने खुद और अपने परिवार को उससे बचा सकते हैं। इसके अलावा बाढ़ की स्थिति में यदि कोई व्यक्ति डूब गया है उसको कैसे निकालना है उसके विषय में टेक्निक बताया गया। सीपीआर और ब्लड कंट्रोल के बारे में भी बताया गया, साथ ही साथ फ्लड के बारे में भी बताया गया। ये सब सारी जानकारियां हम लोग पिछले 15 दिन से नागपुर के संपूर्ण तहसीलों में घूम घूम के लोगों को दे रहे हैं। साथ ही तहसील के जितने भी सरकारी कर्मचारीगण हैं उनको भी इसमें सम्मिलित किया गया है। अशा वेळेला या दोन्ही टीम कडनं आज गावकऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आली आणि त्या ट्रेनिंगचाच भाग म्हणून अनेक नागरिकांनी त्यांच्याकडून ती ट्रेनिंग घेतली, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना स्वतःचं रक्षण करू शकणार आहेत। निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।